नवी मुंबईत नियमांचं उल्लंघन करून डान्स बार सुरूच आहेत। पोलीस आयुक्तालय हद्दीत नियमांचं उल्लंघन केलं जातंय। तळोजा येथील डान्स बारचा व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। लोकशाही मराठी लवकरच याबाबत पोलखोल करणार आहे। पोलीस आयुक्तालय हद्दीतच खरं तर हा संपूर्ण प्रकार सुरू आहे। तळोजा येथील डान्स बारचा व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागलेला आहे। अधिवेशन काळात मात्र बंद असलेले हे डान्स बार सर्रासपणे पुन्हा सुरू करण्यात आलेले आहेत। नवी मुंबईतील ही दृश्य आहेत। नियमांचं उल्लंघन करून सर्रासपणे हे डान्स बार मात्र सुरूच आहेत। तर नवी मुंबई पोलीस दलात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे। पोलीस कॉन्स्टेबल महेश बचोटे यांचा डान्स बार मधील व्हिडिओ समोर आलेला आहे। महेश बचोटे हे नवी मुंबई पोलीस दलातील कर्मचारी आहेत। सहआयुक्त दीपक साकोरे यांचा संपूर्ण कारभार महेश बचोटे सांभाळत होते। पोलीस कॉन्स्टेबल महेश बचोटे यांचा डान्स बार मधील हा व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। नवी मुंबईतील एका डान्स बार मध्ये पोलीस कॉन्स्टेबल महेश बचोटे असल्याचं स्पष्ट दिसतंय। सहआयुक्त दीपक साकोरे यांचा संपूर्ण कारभार खरं तर महेश बचोटे सांभाळत होते। त्याचबरोबर अपर पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे, नार्कोटिक्स विभाग, तुर्भे विभागातील एसीपी अशा बड्या अधिकाऱ्यांसाठी महेश बचोटे कारभार सांभाळतात। नवी मुंबई पोलीस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांचा संपूर्ण कारभार हा बचोटे सांभाळत आहेत आणि त्यानंतर त्यांचाच हा व्हिडिओ डान्स बार मधील हाती लागल्यानं पोलीस दलात मात्र खळबळ उडाली आहे। मागच्या वेळेला डान्स बारचा विषय मी स्वतः काढला होता पनवेलमध्ये। तिथे डान्स बार बंद आहे। नवीन मुंबईमध्ये डान्स बार मोठ्या प्रमाणात चालू असतील तर थोडीशी जर मला माहिती मिळाली तर ते बंद करण्याकरता सुद्धा आपण पुढाकार घेऊ। ते देवेंद्र फडणवीसांनी समजलं पाहिजे, गृहमंत्री म्हणून आपण असताना आपले पोलीस जर डान्स बार मध्ये नाचत असतील तर लोकांना तुम्ही कुठल्या तोंडाने सांगणार, याचा विचार देवेंद्र फडणवीसांनी करण्याची गरज आहे। डान्स बार चालू आहे, सरकारमध्ये सुद्धा बाजार चालू आहे, आपण बघितलेलं आहे। फक्त इथं ज्या पद्धतीने डान्स बारमध्ये नाचतात असं नाही, पण कुठं ना कुठंतरी जे काही कपडे अंगावरचे सरकारली हे कुठेतरी काढून टाकलेत स्वतःचे, असं आपल्याला म्हणावं लागेल। कायदा व सुव्यवस्थेची अतिशय हलाखीची परिस्थिती आहे आणि या गोष्टी म्हणजे ड्रग्ज पासून सगळ्या गोष्टी दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये रितसर चालू आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना वेळ मिळत नाही, खूप बिझी आहेत पक्ष फोडण्यात आणि सगळ्या गोष्टींमध्ये। त्यामुळे कुठं ना कुठंतरी मला असं वाटतं की त्यांनी त्यांचा पदाचा जो भार आहे हा कुठल्या तरी दुसऱ्या नेत्याला त्या ठिकाणी द्यावा। महाराष्ट्रामध्ये अवैध धंद्याला ऊत आलेला आहे। मोठ्या प्रमाणात ड्रग येत आहे, मोठ्या प्रमाणात डान्स बार सुरू झालेले आहेत, नवीन पिढीला बर्बाद करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र जो पहिले जो होता शाहू फुले आंबेडकर विचाराचा तो महाराष्ट्रच संपलेला आहे। आता या ज्या बैमानीनं निवडून आलेल्या सरकारने आपल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट जी चालू केलेली महाराष्ट्रामध्ये तेच आपण पाहतोय आणि त्याचे परिणाम पूर्ण महाराष्ट्र बघतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।